आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे. काही दिवस ऊन, काही दिवस पाऊस, पण दोन्हीचीही गरज या प्रवासाला असते. जीवनात चढ उतार येतातच, पण जे खाली पडल्यावर पुन्हा उभे राहतात ना, तेच खरे यशस्वी होतात. कधी कधी वाटतं सगळं संपलंय, पण खरं तर तीच नव्या नव्या सुरुवातीची वेळ असते. लोक काय म्हणतील ते बाजूला ठेवा, कारण लोक बोलतात, पण आपलं जीवन आपणच जगायचं असतं. थोडं थांब, श्वास घे आणि स्वतःला आठव, मी खंबीर आहे आणि मी समर्थ आहे. अडचणी या आपल्याला थांबवायला नाही, तर वाढवायला येतात. प्रत्येक अपयश हे यशाकडे नेणारी पायरी असते. नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल रव्यापासून गुलाबजामू बनवणार आहोत, ते पण अगदी कमी वेळात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मंडळी, आजच्या सुपर टेस्टी आणि यम्मी रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात आपण घालणार आहोत 2 कप साखर. वजनात सांगायचं झालं तर ही 400 ml साखर आहेत. जेवढ्या क्वांटिटीत आपण साखर घेतलेली आहे तेवढ्याच क्वांटिटीत आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे मी येथे 2 कप पाणी घातलेलं आहे, म्हणजेच 400 ml पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मेल्ट होईपर्यंत असंच मीडियम फ्लेमवरती कुक करायचं आहे. तर बघा, थोड्याच टायमात आपली साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला जो पाक आहे त्यात हलकेसे बबल्स यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. तर इथे मी 2 इलायची घेतलेल्या आहे, त्याला मी एकदम छान असं बारीक कुटून घेतलेलं आहे. तर आता आपण यात टाकणार आहोत आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली साखर वगैरे एकदम छान अशी विरघळलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले जे हलकेसे तार बनत आहे. आपल्याला जास्त घट ही चाचणी बनवायची नाही आहे. तर बघा, या प्रकारे आपली जी गुलाबजामुनची चाचणी असते ती मी इथे बनवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि याला साईडला ठेवायचं आहे. आता गॅसवरती मी परत तोच पॅन घेतलेला आहे. त्यात आपण घालणार आहोत 2 कप दूध. परत मी त्याच क्वांटिटीमध्ये इथे दूध घेतलेलं आहे. 2 कप दूध म्हणजेच 400 ml मी इथे दूध घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं उकळून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत लगभग 1 चमचा तूप. तर बघा, इथे मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप घातल्याच्यानंतर आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 कप सुजी. तर बघा, आपल्याला या प्रकारे यात थोडी थोडी सुजी म्हणजेच गरा टाकायचा आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला यात थोडा थोडा गरा टाकायचा आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर बघा, 2 ते 3 मिनिट आपल्याला मिडियम फ्लेमवरती याला याच प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं जे गरा होता तो एकदम ड्राय बनवून रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हळूहळू हा पॅनलासुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि याला एकदम छान असं या प्रकारे अगोदर एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे सर्व मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हाताच्या मदतीने या प्रकारे लिंबूच्या साईजचे बॉल्स बनवून रेडी करणार आहोत. तुम्हाला ज्या साईजमध्ये हे गुलाबजामू बनवायचे असेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. छोटे मोठे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतात. तर बघा, या प्रकारे आपल्याला एकदम छान असे गुलाबजामू बनवून रेडी करायचे आहे आणि तुम्ही बघू शकता याला बाइंडिंगसुद्धा किती छान आलेली आहे. तर बघा, याच प्रोसेसने आपल्याला बाकीचे सुद्धा गुलाबजामू बनवून रेडी करायचे आहे.
तर बघा गुलाबजामुन रेडी झाले की इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये गरम होण्यासाठी तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि बघा आपले तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे. तेल एकदम छान असं गरम झालं की आता आपण एक एक करून यात हे सर्व गुलाबजामून टाकणार आहोत आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं आपण याला खरपूस फ्राय करून घेणार आहोत. तर बघा एक एक करून आपल्याला हे सर्व गुलाबजामून यात घालून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एक एक करून सर्व गुलाबजामून यात घातलेले आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवरतीच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला याला हलकंसं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात आपले जे गुलाबजामून आहे ते हलकेसे गोल्डन झालेले आहे आणि एकदम छान असे फ्राय झालेले आहे. तर आता आपण हे गुलाबजामून काढून घेऊ आणि बघा आपला जो पाक आहे तो सुद्धा थंड झालेला आहे. आता आपण हे सर्व गुलाबजामून त्या पाकामध्ये ट्रान्सफर करू. तर बघा एक एक करून मी हे सर्व गुलाबजामून यात टाकून दिलेले आहेत आणि 20 ते 25 मिनिटासाठी त्याला भिजून दिलेलं आहे. तर बघा 20 ते 25 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामून एकदम छान असे तयार झालेले आहे. तर बघा आता आपण याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया. तर बघा आपले गुलाबजामून एकदम छान असे सॉफ्ट असे बनवून रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.